औरंगजेब क्रूर शासक होता, फडणवीसही तेवढेच क्रूर. औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. फडणवीसांना औरंगजेब म्हणणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न. मात्र महाराष्ट्रातील जनता सुज्ञ. काँग्रेस आणि हर्षवर्धन सपकाळ यांना जागा दाखवेल. फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर. पुण्यात औरंगजेब समजून बहादूर शाह जफरचा फोटो जाळला. पतित पावन संघटनेच्या आंदोलनातील प्रकार. नोटीस न देता खोक्याचं घर पाडलं. हे कुणाच्या दबावाखाली होतंय? देशमुख हत्या प्रकरणापासून लक्ष विचलित करण्यासाठीचा प्रयत्न. खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांचा आरोप. सुरेश धसांकडून ठाकरे कुटुंबियांना उपचारासाठी मदत करण्याचं आश्वासन. अतिशय रानटी आणि चुकीच्या पद्धतीनं मारहाण झाली. सतीश भोसलेवर कारवाई होणार. धसांची ठाकरे कुटुंबियांना ग्वाही. 18 वर्षांपासून वेतन न मिळाल्यानं बीडमध्ये आश्रमशाळेतील शिक्षकाची आत्महत्या. वेतन मागितल्यावर गळफास घे असं उत्तर दिल्याचा मृत धनंजय नागरगोजेंच्या फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस. शिवसेनेतून चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव चर्चेत, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणं बाकी. माजी खासदार भास्करराव खतगावकर आणि सून मिनल खतगावकर अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. 23 मार्चला अजितदादांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा. खतगावकर हे भाजपचे नेते अशोक चव्हाण यांचे मेहुणे. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा. निर्देशांक समाधानकारक श्रेणीत. 78 ते 100च्या मध्ये निर्देशांक असल्यानं मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब. लष्कर-ए-तय्यबाचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी पाकिस्तानात ठार. अज्ञात हल्लेखोरांकडून हाफिज सईदचा साथीदार अबू कताल सिंघीचा खात्मा. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये कतालचा सहभाग.